वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बंदूकधारी निलेश चव्हाणवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाधवन पोलिसांकडून निलेश चव्हाणचा शोध सुरू आहे। 21 मे पासून हा फरार असल्याची माहिती आहे। वैष्णवी हगवणे बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाधवन पोलिसांकडून या प्रकरणात आता निलेश चव्हाणला अटक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। निलेश चव्हाणला शोधण्यासाठी बाधवन पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची पथकं आता रवाना झाली आहेत। पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती देताना सांगितलं आहे की निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी छापेमारी केली आहे। लॅपटॉप देखील जप्त करण्यात आलाय। त्याच्या वडिलांना आणि भावाला चौकशीसाठी बोलवण्यात आलंय। जे लोक त्या दिवशी प्रत्यक्षदर्शी होते, त्या दिवशी कसपटे यांना धमकी देण्यात आली, त्या सर्वांना चौकशीसाठी बोलावू असंही संभाजी कदम यांनी म्हटलंय। तर त्याला कायद्याप्रमाणे नोटीस दिली गेली आहे। त्याच्या भावाला नोटीस दिली आहे। चौकशीसाठी सहकार्य केले नाही किंवा तो आला नाही तर कायदेशीर कारवाई करू अशा नोटीस दिल्याची माहिती संभाजी कदम यांनी दिली आहे।